नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता आज आहे 2 एप्रिल आणि आज एप्रिल हप्त्याची खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आता रामनवमी स्पेशल महिलांसाठी एक मोठी अपडेट आलेली आहे. आता गुढीपाडव्यानिमित्त आणि रामनवमीनिमित्त महिलांना 10व्या हप्त्याचे वाटप होणार आहे का? आणि होणार असेल तर ते किती टप्प्यामध्ये होईल आणि किती तारखेपर्यंत ते पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात. तसेच जर तुम्हाला सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या इतर कोणत्याही योजनांबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करू शकता किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती एकदम डिटेल्समध्ये मिळेल. याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता. आता आज आहे 2 एप्रिल आणि आता रामनवमी जवळच आलेली आहे आणि रामनवमीनिमित्त महिलांना 10व्या हप्त्याचे वाटप म्हणजेच एप्रिल हप्त्याचे वाटप सुरू होणार आहे. आणि आता महिलांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आपण देणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला 8वा आणि 9वा हप्ता आला असेल म्हणजेच 8 तारखेला जेव्हा महिला दिनाच्या निमित्त जेव्हा 3000 रुपये जर तुमच्या अकाउंटवर जमा झाले असतील तर तुम्हाला 10व्या हप्त्याचे पैसे लवकरात लवकर मिळणार आहेत. परंतु ज्या महिलांना 8व्या आणि 9व्या हप्त्याचे पैसे म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे जमा झाले नसतील त्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता यायला थोडासा प्रॉब्लेम होणार आहे. आणि जर तुम्हाला 8व्या आणि 9व्या हप्त्याचे पैसे आले नसतील तर तुम्ही तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा कमेंट करून सांगायचे पैसे आले आहेत की नाही. आणि ज्यांना पैसे आले नसतील त्यांनी काय करायचं आहे हे सुद्धा आपण त्यांना आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. आता एप्रिल महिन्याचे पैसे सगळ्यात अगोदर कोणकोणत्या महिलांना मिळणार आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर आता सरकार 10व्या हप्त्यासाठी 2 टप्प्यांमध्ये पैसे जमा करणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यांमध्ये कोणत्या महिलांना पैसे मिळतील आणि दुसऱ्या टप्प्यांमध्ये कोणकोणत्या महिलांना आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळतील याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सरकार एप्रिलचा हप्ता किती रुपये देणार आहे, म्हणजेच आता 1500 रुपये देणार आहे की 2100 रुपये देणार आहे. कारण सरकारने निवडणुकीच्या अगोदर महिलांना आश्वासन दिलं होतं की जर आम्ही इलेक्शनमध्ये परत निवडून आलो तर तुम्हाला 2100 रुपये देऊ, परंतु अजूनही 1500च रुपये देत आहेत. तर याच्यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादांनी सांगितलेलं आहे की राज्याची आर्थिक परिस्थिती थोडीशी खराब आहे, त्याच्यामुळे आम्ही महिलांना 1500च रुपये देत आहोत. परंतु जेव्हा राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली जाईल तेव्हा आम्ही नक्कीच महिलांना 2100 रुपये देणार आहोत. आता आदितीताईंनी सुद्धा सांगितलेलं आहे की लवकरात लवकर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत. आणि त्यासोबतच महिलांना आता रामनवमीनिमित्त सरकारकडून गिफ्ट मिळणार आहे. आता हे गिफ्ट काय असणार आहे आणि हे गिफ्ट कोणत्या महिलांना मिळणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर तुम्हाला माहितीच असेल की सरकार प्रत्येक सणाला म्हणजेच दिवाळी असो वा रक्षाबंधन असो वा इतर कोणताही सण असो त्यासाठी आनंदाचा शिधा वाटप करत असते. आणि यासोबतच महिलांना आता गुढीपाडव्यानिमित्त सरकारने साडी वाटप सुद्धा केलेली आहे. त्यामुळे गुढीपाडव्याचा सण आनंदात जावा त्यासाठी सरकारने साडी वाटपाचे नियोजन आखले होते. आता ही साडी बऱ्याचशा महिलांना देण्यात आलेली आहे आणि बऱ्याचशा महिलांना अजून साडी मिळालेली नाही. त्यामुळे तुम्हाला साडी मिळालेली आहे की नाही हे कमेंट करून सांगायचं आहे. आणि जर तुम्हाला साडी मिळाली नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत. परंतु आता सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी आणि 10व्या हप्त्यासाठी काही नियम आणि अटी ठेवलेले आहेत. आणि जर तुम्ही या अटींचं पालन करत असाल तर तुम्हाला 10व्या हप्त्याचे आणि इथून पुढच्या हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत. अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून वगळलं जाणार आहे. आणि तुम्हाला 8व्या आणि 9व्या हप्त्याचे पैसे आले नसतील तर देखील तुम्हाला 10व्या हप्त्याचे पैसे जमा व्हायला थोडासा प्रॉब्लेम होणार आहे. आणि ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना 10वा हप्ता मिळवण्यात जाईल. परंतु ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी कमेंट करून सांगा की पैसे आले की नाही. आणि त्यांना आता आपण या व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत की काय करावं लागेल जेणेकरून तुम्हाला 10व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. आणि तसेच सोबतच 8व्या आणि 9व्या हप्त्याचे हे पैसे मिळतील. परंतु आता सरकारच्या अटी आणि नियम काय आहेत हे आपण पाहूया. आणि जर तुम्ही सरकारच्या या सगळ्या अटींचं पालन केलं तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत. अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून वगळलं जाईल. तर सरकारची सगळ्यात पहिली अट अशी आहे की जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेता येऊ शकत नाही. म्हणजेच जर तुम्हाला संजय गांधी निराधार योजना किंवा PM किसान योजना किंवा नमो शेतकरी योजना किंवा श्रावणबाळ योजना या कोणत्याही योजनांपैकी एका योजनेचा जर लाभ मिळत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त कोणत्याही योजनेचे पैसे मिळत असतील तर तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची अट म्हणजे तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असायला हवं. म्हणजेच जर तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक नसेल तर तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळायला
थोडासा प्रॉब्लेम होणार आहे. त्यामुळे जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटशी लिंक नसेल तर लवकरात लवकर बँकेत जाऊन तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि बँक अकाउंट एकमेकांशी लिंक करावं लागणार आहे. तरच तुम्हाला एप्रिलच्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत आणि इथून पुढचे पैसे मिळणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दरवर्षी जून महिन्यामध्ये बँकेमध्ये जाऊन तुम्हाला तुमचं KYC अपडेट करून घ्यावं लागणार आहे. म्हणजेच तुमचं आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड, मोबाईल नंबर या सगळ्या गोष्टी लिंक करून घ्याव्या लागणार आहेत. आणि तिसरी आणि महत्त्वाची अट म्हणजे जर तुमचं वार्षिक उत्पन्न किंवा तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असायला हवं तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता मिळेल. अन्यथा तुम्हाला या योजनेतून वगळलं जाणार आहे. आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे जर तुमच्या घरी 4 चाकी वाहन असेल तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे. परंतु जर तुमच्या घरी 4 चाकी वाहन असेल आणि ती पिवळ्या नंबर प्लेटची असेल किंवा पांढऱ्या नंबर प्लेटची असेल तर यात मोठी गंमत होणार आहे. कारण ज्या लाडक्या बहिणींच्या घरी पिवळ्या नंबर प्लेटची वाहन आहे त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत आणि ज्यांना पांढऱ्या नंबर प्लेटची गाडी आहे त्यांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्या घरी ट्रॅक्टर असेल तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत. आता तुम्हाला सरकारच्या या 4ही अटींचं पालन करावं लागणार आहे तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता आणि इथून पुढच्या हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत. अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून वगळलं जाणार आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साडी वाटप कोणकोणत्या महिलांना होणार आहे आणि कोणत्या महिलांना साडी मिळणार नाही हे आपण पाहूया. ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांना साडी मिळणार आहे. आणि आता ही साडी तुम्हाला तुमच्या रेशनच्या दुकानावरच मिळेल. म्हणजे जिथे तुम्हाला दर महिन्याला रेशन मिळते तिथेच तुम्हाला साडी वाटप देखील होणार आहे. आणि जर तुम्हाला साडी हवी आहे की नाही हे कमेंट करून सांगायचं आहे. म्हणजे तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा कमेंट करून सांगायचं आहे. आणि आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार आहेत हे आपण पाहूया. तर सगळ्यात पहिला जिल्हा आहे नाशिक, त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे जळगाव, त्याच्यानंतर बुलढाणा, त्याच्यानंतर जालना, परभणी, हिंगोली, त्याच्यानंतर नांदेड, लातूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत. आणि जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुम्हाला लवकरात लवकर पैसे जमा होणार आहेत. आणि जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुमचं नाव आणि जिल्हा कमेंट करून सांगायचं आहे. म्हणजेच आपल्याला समजेल की किती महिला ज्या आहेत त्या या जिल्ह्यामध्ये राहतात आणि त्यांना पैसे लवकरात लवकर मिळणार आहेत. आणि आता सरकार गुढीपाडव्यानिमित्त आणि रामनवमीनिमित्त काय गिफ्ट देणार आहे हे लक्षपूर्वक ऐका. कारण तुम्ही सगळ्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकत नाही त्यामुळे तुम्हाला गिफ्ट जे आहे ते मिळत नाहीत आणि तुम्ही गिफ्टपासून वंचित राहता. तर मित्रांनो, आता पहिलं म्हणजे साडी वाटप तर महिलांना होणारच आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता अन्नपूर्णा योजनेचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. आणि पहिल्या टप्प्यामध्ये महिलांना 3 गॅस सिलेंडर मिळालेले आहेत आणि म्हणजे 2490 रुपये त्यांच्या अकाउंटवर जमा झालेले आहेत. आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा महिलांना 2490 रुपये मिळणार आहेत. परंतु आता हे पैसे मिळण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे आणि 3 गॅस सिलेंडर कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहेत ही संपूर्ण गोष्ट तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तर सर्वात प्रथम तुम्हाला गॅस सिलेंडर मिळण्यासाठी तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असायला पाहिजे. सोबतच तुम्हाला उज्ज्वला गॅसचे कनेक्शन तुमच्या घरी असायला पाहिजे. म्हणजेच उज्ज्वला गॅसचे कनेक्शन जर तुमच्याकडे असेल म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला फ्रीमध्ये गॅस मिळालेला असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. तर मित्रांनो, प्रत्येक महिन्यामध्ये जर तुम्ही गॅस सिलेंडर भरत असाल तर ते जे आहे ते तुम्ही बुकिंग करून भरायचं आहे. म्हणजेच प्रत्येक गॅस मागे तुम्हाला 830 रुपये दर महिन्याला मिळणार आहेत. असे टोटल 3 महिन्याचे 2490 रुपयांच्या खात्यावर जमा होणार आहेत. आणि काही बहिणींच्या खात्यावर आता ही सबसिडी जमा सुद्धा झालेली आहे. त्यामुळे तुमचं उज्ज्वला गॅसचं कनेक्शन आहे की नाही ते चेक करा आणि लवकरात लवकर गॅस बुकिंग करून या सबसिडीचा लाभ घ्या. आणि आता दुसरं महत्त्वाचं गिफ्ट म्हणजे आतापर्यंत भरपूर सगळ्या लाडक्या बहिणींना या गिफ्टविषयी माहितीच नाही. कारण हे गिफ्ट आतापर्यंत कोणीही सांगितलं नाही आणि हे गिफ्ट आता आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगत आहोत. तर मित्रांनो, आता लाडक्या बहिणींना 30 नवीन प्रकारची भांड्याचा संच जो आहे तो बहिणींना मिळणार आहे. आणि आता कोणत्या लाडक्या बहिणींना हा भांड्याचा संच मिळणार आहे हे तुम्ही जाणून घ्या. आणि ही 30 प्रकारची भांडी जी आहे ती तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहे ती तुम्हाला तर सगळ्यात अगोदर तर तुम्हाला तुमच्या जवळच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये जाऊन चौकशी करावी लागणार आहे. आणि तिथे जाऊन तुम्हाला त्यांना सांगावं लागणार आहे की या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. आणि अर्ज केल्याच्या नंतर लवकरात लवकर हा जो भांड्याचा संच जे आहे तो तुमच्यापर्यंत मिळणार आहे. आणि ही जी भांडी आहे ती घरगुती उपाययोजनेसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. तर तुम्ही या योजनेचा देखील लवकरात लवकर लाभ घ्या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.